वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथं बघू शकताय बघा मी आणि आरो आहे इथं। तर पुढं वैभव, आरोचे पप्पा आणि आस्था सुद्धा आहे। तर आम्ही निघालो होतो माळशिरसला, म्हणजेच सृष्टीवहिनीच्या माहेरी। तर आज त्यांच्याकडे कार्यक्रम आहे, तर आम्ही तिकडे निघालोय। तर चला। हाय सृष्टीवहिनी, बोला आता। चला, आधारच आहे त्याच्यामुळं। तर इकडं आज यांच्याकडे ना देवाची परडी वगैरे भरायची होती आणि बोकडांचा पण कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आम्हाला बोलवलं होतं। तर आम्ही आलो होतो। तर आम्ही याच्या अगोदर इथली यांची पूजा वगैरे सगळी झाली होती, सवासिनी वगैरे जेवून उठल्या होत्या, परडी सुद्धा भरून झाली होती। तर मग आलो इथं, आम्ही थोडा वेळ बसलो आणि मग देवाच्या मी पण पाया वगैरे पडून घेतलं। तोपर्यंत आरोचे पप्पा वगैरे तिकडे बसले होते आणि सृष्टीवहिनीची पण भेट झाली, पण अजून मम्मींची भेट झाली नव्हती। तर त्याही तुम्हाला बघायला भेटतीलच। तर पहिल्यांदाच आज आपण माळशिरसला इकडे आल्यानंतरचा व्लॉग घेते, पहिल्यांदाच म्हणजे तसं मी आता दुसऱ्यांदाच आले बरं का। तर रात्रीच आलो होतो, कार्यक्रम उशीरना होता म्हणून म्हटलं। तर आता इथं घेतलं पाया वगैरे पडून। तर म्हटलं चला आता मम्मींची ओटी वगैरे मला भरायची होती, पण म्हटलं अगोदर आता सगळ्यांच्या गाठी भेटी घेऊया। तर इथं आता आरोचे पप्पा, वैभव, आरो, आस्था सगळे बसले होते। तर त्यांच्या इकडे गप्पा वगैरे चालू होत्या। तर हे बघा इथे सृष्टीवहिनी त्यांना कंपनी देत होत्या आणि मग काय इकडं तुम्हाला दाखवते मी जेवढे मला म्हणजे घेता आले, शूट घेता आले तेवढं मी तर घेतलेलं आहे बरं का। जास्त काही कॅमेरा घेऊन मला फिरता येत नव्हतं। तर इथं ॲक्च्युली आरोला भूक लागली होती म्हणून सृष्टीवहिनी त्याला जे मिठाचं मटण आहे, अळणी मटण, तर ते काढून घ्यायला लागले होते। आणि इकडे बघा 2 पातेल असं फुल्ल मटणाची भाजी, रस्सा होता। एका पातेलातला ऑलरेडी संपला होता आणि एक पातेल अजून तसंच बाकी होतं। तर इकडं म्हटलं चला आता तिकडून पण आलो जाऊन, सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या, पण तिकडे काही मला शूट घेता नाही आलं। मग इथं आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो एका रूममध्ये। तर सृष्टीवहिनीच्या काकी, चुलते वगैरे जे होते तर त्यांच्या सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या। तर खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून। आणि मग इथं आता सगळ्यात लास्टला म्हटलं आता सृष्टीवहिनीच्या मम्मी इथं रूममध्ये आल्या होत्या, तर म्हटलं चला त्यांची ओटी भरून घेऊया। तर आहेर वगैरे जे काय आणलं होतं कपड्याचं, तर ते त्यांना मला द्यायचं होता। तर इथं मग त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि मग म्हटलं चला आहेर देऊन घेऊया। तर 1 तासभर आम्ही बसलो होतो आणि बाकी इथं मग ह्या सृष्टीवहिनीच्या मावशी आहेत बरं का, तर त्या सुद्धा होत्या। मग इथं बसलो तर आपलं गप्पा वगैरे चालू होत्या। तसं ह्या सृष्टीवहिनीच्या सगळ्यात धाकट्या मावशी होत्या आणि त्यांचं आणि माझं खूप जमतं बरं का। म्हणजे सृष्टीवहिनीच्या लग्नाच्या वेळेस त्या होत्या ना तिथं पाठ राखीन म्हणून, तर आमचं असं खूप आम्ही मजा मस्ती सोबत एकत्र केली होती आणि भरपूर टाइम स्पेंड केला होता। त्याच्यामुळे त्यांचं माझं खूप जमतं आणि सगळ्या मावशींच्या पण ओळखी गाठी भेटी होत्याच। तर आम्ही आता निघणार होतो म्हणून मग इकडे साईडला येऊन थांबलो होतो। तर मग सृष्टीवहिनीचे मम्मी पप्पा येऊन थांबले होते। तर इथं आमच्या खूप साऱ्या अशा गप्पा चालू होत्या, कारण पलीकडे गडबड गोंधळ असल्यामुळे काय आमचं बोलणं झालं नव्हतं, त्याच्यामुळे इकडे जरासं थांबलो होतो आम्ही। आणि श्रावण सुरू व्हायच्या अगोदर म्हणूनच त्यांनी हा कार्यक्रम उरकून घेतला। तसं तर 1 दिवस तुम्हाला लेट पाहायला भेटतो हा व्हिडिओ। आणि इथं मग काय आता गप्पा टप्पा मारायच्या आणि जायचं, राहावं म्हणून खूप फोर्स करत होते, पण काही थांबता येत नव्हतं। उशीर पण बराच झाला होता, 9 वाजले होते। म्हटलं आता निघायचं जायला म्हणून। मग आता सृष्टीवहिनी परत 1-2 दिवसांनी येणार आहेत नंतर। तर असं खूप छान वाटलं, थोडंसं चेंज झालं आणि सगळ्यांच्या गाठी भेटी झाल्या। तर सृष्टीवहिनीच्या मम्मी पप्पांचा पण स्वभाव खूप छान आहे बरं का। तर खूप जीव लावतात सगळ्यांना। आणि चला मग काय आता मस्त असं सगळ्यांच्या गप्पा टप्पा झाला, छान असं जेवण वगैरे झालं। आता काही मटनच होतं म्हटल्यावर आता श्रावण लागणार, तर महिनाभर नॉनव्हेज नाही, काही नाही। आता हा लास्ट व्हिडिओ मटणाचा, तर म्हणून मी पण थोडंसं घाईनंच अपलोड करावं म्हटलं। तर आलो मग काय गप्पा टप्पा मारत आपलं निघालो होतो। तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला छोटूसा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा। बाय बाय।